काय ग भेटले? अहो आपल्यापैकी कुणीच नाही तिथे. देवळात एक माणूस होता, तो म्हणाला काही लोक आली ती पण परत गेलेत. अरे बापरे, म्हणजे आपल्याला उशीर झाला की काय? नाही, तो म्हणाला की इथे लग्न वगैरे काही झालेलंच नाहीये. खूप भीती वाटतेय मला. काय झालं असेल तेच कळत नाहीये ग. काय करूया आपण आता? तू किटीला फोन लाव. PCO बघ तिथे. चल. आणखी काय? काळे तीळ, काय कपूर, तूप, समिधा, नारळ, काळे तीळ आणि अगं बाई, वंश कसली यादी करताय? अगं हवनाच्या साहित्याची यादी लिहिते. हवनाची? अगं त्या अश्विनीची इच्छा अपूर्ण राहिली ना या घरात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, आपण अशा कुठल्याही गोष्टी करत नाही. करत नसाल पण यापुढे तुम्हाला करायला हवं. हॅलो, हा किटी, अंजली बोलतेय. अगं कुठे आहात तुम्ही सगळेजण? आम्ही तिघं आलो इथे. पहिली आशूचं लग्न मोडलं. अंजू, ते काय? अश्विनीचं लग्न मोडलंय. काय? मा प्रसाद, चला, सगळं काही सुरळीत व्यवस्थित पार पडलं बघ. त्या मुलीची राहिलेली अपूर्ण इच्छा आहे ना, आता समूळ नष्ट होईल. टोन, आई थोडं सुद्धा बोलायला तयार नसेल. नाही. आईच्या या स्टँडचा समीरवर काही परिणाम नाही ना रे होणार? झालाय ना, झालाय ना, म्हणून तो इतका अपसेट आहे. आईचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणाला तो. काय बोलणार आहे आता? इतकं सगळं झाल्यानंतर पुन्हा पहिले पाडे 55. अगं गिटीस, समीरच असं बोलायला लागला तर आपलं बोलणंच खुंटलं यार. म्हातारी मेल्याचं दुःख नाही रे शुभंकर, पण काळ सुकावतो. आज नमिताच्या समाधानासाठी आपण बाबांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्या, पण खरं सांगू, हे सगळं इथेच संपणार नाही अशी भीती वाटते मला. कशावरून अजून 4 दिवसांनी आणखीन काही निघणार नाही. तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण अगं ती प्रत्येक गोष्ट आशूशी रिलेट करते आणि इतकी विचित्र अर्थ काढते ना सगळ्या बोलण्यात ना, की काय बोलायचं तेच कळत नाही. माझ्यामुळे सगळ्यांना फक्त त्रास आणि त्रासच होत आहे. तू ऐक माझं, चल ना आपल्या घरी. सगळ्या काळजा, टेन्शन सगळं सोडून दे इथे. आणि तू एकदा आपल्या घरी आलीस ना की खरंच बरं वाटेल अगं तुला. ऐक माझं, मला तर समीर आल्याशिवाय बरं नाही वाटणार वहिनी. समीर, आतापर्यंत तू स्वतः विचार केलेला आहेस. स्वतःचा निर्णय तू स्वतःच्या विचारानेच घेतलीस. तेव्हा हा निर्णय सुद्धा तुझा तुलाच घ्यायचा आहे. तुला ठरवायचंय